कशेडी बंगला येथील स्वामी समर्थ मठात गाय व्यायली. श्रावणीला दिला जन्म. निसर्गाची किमया वेगळीच असे म्हटले जाते. याच नियमाला अनुसरून सध्या श्रावण महिना सुरू असून मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बंगला येथील निसर्गरम्य ठिकाणी साकारण्यात आलेल्या स्वामी समर्थ मठात एक गाय व्यायली असून या ठिकाणी एका गायीने वासराला जन्म दिला आहे. या वासराचा जन्म श्रावणी सोमवारीच झाला असल्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण आले असून हा स्वामींनी दिलेला प्रसाद असल्याची भावना ग्रामस्थातून चर्चिले जात आहे. मात्र या वासराची शेपटी उलटी असून हे वासरू उलट्या शेपटीचे असल्याने आणि स्वामी समर्थ मठात जन्माला आल्यामुळे या स्वामींचा प्रसाद असल्याची भावना स्थानिक ग्रामस्थात निर्माण झाली असून श्रावण महिन्यानिमित्त ग्रामस्थांनी या वासराचे नाव श्रावणी असे ठेवले आहे. या वासराची शेपटी उलटी असून ती खाली पडत नसल्याने येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे हा स्वामींचा प्रसाद असून हे एक वासरू आपल्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी जन्माला आलेले वासरू म्हणजे स्वामींचा अवतार असल्याची भावना ग्रामस्थात निर्माण झाली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की कशेडी बंगला पळचील पंचकृषीतील समाजसेवक नामदेव शेलार यांनी माहिती देताना सांगितले की श्रावणी सोमवारच्या दिवशी या गायीने एका वासराला जन्म दिला आणि हे वासरू उलट्या शेपटीचे असल्याने आणि शेपटी खाली पडत नसल्याने खरोखरच हा स्वामींचा अवतार आणि प्रसाद असल्याचे त्यांनी आमच्या प्रस्तुत प्रतिनिधींच्या निदर्शनात आणून दिले आहे. यावेळी आमच्या प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्षदर्शनी भेट घेतली असता वास्तवता समोर आली आहे. निसर्गाचे कालचक्र हे काही वेगळेच असते. ज्याप्रमाणे कोकण भूमीला निसर्गाचे वरदान लाभले आहे आणि कोकणाला निसर्ग सौंदर्याने नटलेल्या भूमीची उपमा दिली जाते, त्याचप्रमाणे स्वामी समर्थांच्या मठामध्ये एक गाय एका वासराला जन्म देते आणि ते वासरू खरोखर ईश्वरी अवतार असल्याचे ग्रामस्थातून सांगितले जाते. म्हणजे हा चमत्कार असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करताना दिसून येत आहेत. हा स्वामींनी दिलेला प्रसाद की चमत्कार असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर.